गाइज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हा व्हिडिओ रक्षाबंधन स्पेशल आहे. का बरं? कोण आलं होतं, कोणासोबत सेलिब्रेट करा, कसा केला, सगळ्या गोष्टी बघा जरा जा. रक्षाबंधन स्पेशल ह्याच्यासाठी होता की माझा भाऊ आला होता. कोण? अनिकेत दादा. आणि अनिकेत दादा, मला तुला एक गोष्ट आत्ताच क्लिअर करायची. प्लीज व्हिडिओ पुढे 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 करू नकोस. पूर्ण व्हिडिओ नीट बघ अँड फ्रॉम स्टार्ट टू एंड. ओके. आणि सगळ्या माझ्या भावांसाठी मी एक छोटंसं गिफ्ट क्रिएट केलेलं आहे. सो ते लास्टमध्ये आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला सगळा व्हिडिओ बघावा लागणार. सो सगळा व्हिडिओ बघा. सगळ्या भावांसाठी हे स्पेशल एक वॉर्निंग आहे. सगळा पूर्ण व्हिडिओ बघा. एक लास्टला एक छोटंसं गिफ्ट आहे. जस्ट लुक ॲट इट. हे गाईज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे. थंबनेल बघितलं ना? या. सो आत्ता आम्ही आलो आहे सॉरी. सो गाईज, आत्ता आम्ही आलो आहे पेरूच्या वाडीमध्ये, लाईक ओव्हर देअर. तुम्हाला आता पूर्ण दाखवते. त्यांचं इंटेरियर मला खूप जास्त आवडलेलं आहे. लाईक फ्रॉम हिअर इज द एंट्रन्स मेनली. Like this thing, you can see guys, किती ग्रीनरी आहे. मला खरं म्हणून जास्त आवडलं. आणि इकडे तुम्ही बघू शकतात like that. ते सगळं मिसळसाठी आहे. पेरूची वाडी हे मिसळसाठी फेमस आहे आणि फोटोशूटसाठी. लाईक इथे मला आवडलं खूप जास्त. सो आय स्टार्टेड, लाईक आय थॉट की मी ब्लॉग करूया आणि थोडी तुम्हाला सांगेल पण की कसे होते टेस्ट ते. जिलेबीवरनं मला एक गोष्ट सांगायची होती की मला आकुर्डीची, म्हणजे मी हॉस्टेलला होते, मृणाल आणि मी, माझी रूममेट होती ती हॉस्टेलमध्ये. सो आम्ही दोघी जे न चुकता पुरी स्टेशनच्या तिथे एक जिलेबीवाला असतो, तो गरम गरम जिलेबी करून देतो. मला त्याची आठवण आली बिकॉज मी आता खाते. आणि गाईस, त्या साईडला तिथे हत्ती सुद्धा आहे. मी दाखवेल तुम्हाला. अख्खी जवळ कुठे दिसते. जवळ असता कोणती आवड बोल काहीतरी. बॉटल साईडला कर. भरू का? बॉटलमध्ये भरून घ्यायचं का आपल्याला? थोडा मूर्ख चाळे चालू आहे त्याचे. त्याचं म्हणणं आहे की आपण ह्या बॉटलमध्ये गाईस एक तो रस्सा भरू आणि घरी घेऊ. म्हणजे हाईट असते. आपण पैसे देतो त्याचा पुरेपूर उपयोग आपण केला पाहिजे ना पैशाचा. रहने दे तू. वैभवीचा काहीच घेणं देणे नाही कोणाशी. आणि तिने वैभवीने फर्स्ट टाइम तो घातलाय राऊंडीचा. मी तो तिला घेतला होता. त्याच्या आधी मी घातला होता. सो दोनदा. पण तो मला चांगला वाटत होता म्हणून मी घातलेला. आता तिला पण चांगला वाटतो. पण तिने नीट वेअर केला ना तर तो चांगलाच वाटतो कोणाला पण. असं आहे. काय वाटतं आणि करायचं?
गाईज आज ॲक्च्युली रक्षाबंधन आहे म्हणून तो जरा जास्त मस्ती लावतोय तिला, बाकी काही तर दरवेळेस लावतोच नेहमीचा स्वभाव आहे त्याचा. खाऊन झाली आहे, तुम्ही बघितलं ना. सो इट वॉज गुड, इट वॉज प्रिटी गुड. आणि आपण रिव्ह्यूज घेऊया सगळ्यांचे. टेस्ट वाईज इट वॉज लाईक ठीक आहे, लाईक बाकीच्या मिसळपेक्षा तर इट वॉज गुड. बट लाईक टेस्ट वेगळी होती थोडीशी म्हणून मला आवडली पेरूची वाडी. इट वॉज गुड. पण बाकीच्यांना पण विचारू की कशी होती. सो आपण आता वैभवीला विचारूया की तिला ही मिसळ कशी वाटली, लाईक आवडली का नाही. सो ती तिचे रिव्ह्यूज दिला. आता वैभवी, हां तुला ही मिसळ आवडली का, म्हणजे लाईक कशी होती ती. छान होती, आवडली. टेस्ट वाईज चांगली होती. चांगली लाईक सो का खूप चांगली. म्युझिक इग्नोर कर रही यार. छान होती. आपण अनिकेत दादाला विचारूया. अरे हां, अनिकेत दादाचं इंट्रोडक्शन मी थोड्या वेळात देईन तुम्हाला, बट आता तिला विचार. हाय गाईज, खूप सुंदर होती मिसळ. 8 स्टार्स द्यायला काही हरकत नाही त्याला, आउट ऑफ 10. त्यानंतर इथलं ॲटमॉस्फिअर सुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे असं सर्व पेरूची वगैरे बागच आहे, जी पेरूची बाग आहे. आणि पेरू वगैरे पण आपल्याला दिसतील इथे सेल आउटसाठी आहेत. आणि कधीतरी आउटिंगला आपण फॅमिलीसोबत येणार असाल ब्रेकफास्टसाठी बाहेर, तर इथे नक्कीच आपण एकदा व्हिजिट देऊ शकता. ओके. साईराज मिसळ कशी होती. छान होती. शांभवी, मस्त होती मिसळ. शरण्या कशी होती मिसळ. ती लाजती आहे बोलायला. इट्स ओके. आपण समृद्धीला विचारूया तिला कशी आवडली. मिसळ मस्त होती, जरा वेगळी टेस्ट होती. मस्त होते. प्लेस मस्त आहे. हो प्लेस म्हणजे बाकीचे जे आहेत आता साधना सुद्धा फेमस आहे मिसळसाठी आणि त्यांचे जे बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे ते पण चांगले आहेत. पण त्या मानाने मला पेरूची वाडी ही जास्त आवडलं कारण की थोडी ग्रीनरी टाईप आहे आणि फॅमिलीसाठी खूप मस्त हां, आहे. फॅमिली टाईमसाठी लाईक बेस्ट प्लेस. आणि जवळ प्लेस आहे. मेनली जवळ आहे म्हणजे आम्हाला, कारण की पंचवटीपासून थोडे जवळ आहे. सो त्यासाठी मस्त होती. आता मी गाईस तुम्हाला एकूण एक गोष्ट दाखवते इथे कसं आहे सगळं. इकडे त्यांनी पेरू जे असतात त्यांनी विकायला सुद्धा ठेवले आहेत तिथे. तुम्ही इकडे आले तर मी नक्की ट्राय करा. हे इथं पेरू सुद्धा असतात आणि 50 रुपये किलो आहे. सो तुम्ही इकडे ट्राय करू शकता. आणि डायरेक्ट झाडावर पण आहे छोटे छोटे. सो क्यूट. मेनली त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं ठेवलं आहे, ते मला खूप जास्त पेरू आहे. आणि इथे इथे ॲक्च्युली थोडं पावसामुळे हे झाले म्हणून मी तिकडे नाही जाऊ शकत, पण तुम्हाला मी इकडून दाखवू शकते लाईक देअर दिस थिंग. हां सो अशी इथे प्लेस आहे. इकडे घसरगुंडी स्लाईड सायकल. मेनली मी एक गोष्ट ऑब्झर्व
की इकडे प्लेस छोटी असल्यामुळे लाईक थोडंसं ओ गाईज यू कॅन सी बटरफ्लाय सो प्रिटी. आणि इकडे जे पेरू आहेत ते भरपूर पेरू हे बघा दिसले. हे बघा मोठा पेरू मला तुम्हाला दाखवायचा होता, मी तिकडे नाही दाखवू शकले तुम्हाला. हिअर कॅमेरा सुद्धा आहे सेफ्टीसाठी. ऑल द थिंग्स वेल मॅनेज्ड. जसं साधना बाकीच्या ज्या प्लेसेस आहेत, साधना मिसळ झाली, नंतर अजून बऱ्याच वेगळ्या ज्या नाशिकमध्ये फेमस आहेत मिसळ तुम्हाला माहिती असेल तसं, त्या मानाने इथली प्लेस थोडी छोटी आहे. बट द स्ट्रक्चर अँड द लाईक ज्यांनी जे मेंटेन ठेवलं आहे त्यांचं बाकीच्या गोष्टी लाईक ग्रीनरी त्यांनी त्यांचा मेन USP आहे. मेन त्यांचे पेरू त्यांचा मेन USP आहे. USP मीन्स युनिक सेलिंग पॉईंट. सो त्यांचा तो त्यांनी मेनली जपला आहे. ती खूप जास्त गोष्ट गरजेची असते. लाईक तुम्ही तुमच्या मिसळ सगळ्यांचे सेमच असतात. मिसळमध्ये काही काहींची टेस्ट वेगळी असते. काही काहींची आता त्यांचं पेरूची वाडी का फेमस आहे पेरूसाठी. सो लाईक तो त्यांचा USP आहे. सो त्यांनी तो जपला आहे. ती खूप जास्त गरजेची गोष्ट आहे गाईज. सो तसं भरपूर पेरू सगळीकडे पेरूच आहेत. ही पेरूची खरंच वाडी आहे. जे मी पहिल्यांदा म्हणू पहिल्यांदा एवढे पेरू बघितले झाडावरती. मी ह्याच्या आधी कधीच असे एवढे पेरू आणि त्याची बाग जी असते पेरूची वाडी मी नाही कधी बघितली. सो दिस इज माय फर्स्ट टाईम अँड दिस आर ऑसम. इकडे हे अनिकेत दादा ट्राय करतोय तोंड. तू लहान आहेस का? तो खूप लहान आहे. ते बघा हे चाळे बघा. मी यूट्यूबवर टाकणार आहे सगळं. यांसाठी आहे खरं तर. मला इकडचे रॅबिट बिलकुल नाही आवडले. ते व्हाईटचे पूर्ण ब्राऊन झाले. आता मी तुम्हाला थोडंसं तिकडे जिकडे मेन आहे अजून पुढे पण तिकडे आहे मला माहित नव्हतं. सो लेट्स गो गाईज. इकडे सगळं त्यांनी प्लेस बसण्यासाठी केलं आहे मिसळसाठी. मेनली मिसळसाठीच आहे पेरूची वाडी. कॅन सी गाईज ओव्हर हिअर. असं झाडात बसायला एक वेगळीच मजा आहे नाही. इथे त्यांची आईस्क्रीमसुद्धा त्यांनी ठेवली आहे. पेरूची आईस्क्रीम मेन जस्ट और हिअर. इकडे सुद्धा आहे आय गेस बसण्यासाठी जागा. इथे तर जसं आपण तिकडे बघितलं काहीच तसंच आहे. इथे पण पेरू सगळीकडे आणि बसण्यासाठी जागा. सो इथे कॅशियर काउंटर आहे. देन इकडे मेनली आपला त्यांनी गाईज दिस इज सो फनी राईट. दिस इज सो फनी बट क्यूट लाईक दिस.
आईस्क्रीम सुद्धा आहे. लाईक फक्त पेरूची आईस्क्रीम त्यांनी ठेवली आहे. यू कॅन सी. बाबा कॉपीराईट आहे का. जिलेबी सुद्धा आहे. तुम्हाला स्वीट आवडत असेल तर नक्की जिलेबी सुद्धा ट्राय करा. अँड यू कॅन सी. त्यांची ही सुद्धा आवडली की त्यांनी बरेच माणसं आहेत इकडे लाईक त्यांनी मॅनेज बरोबर केलं आहे. बिकॉज बरेच वेळेस असं होतं ना की खूप लोक आल्यानंतर आपल्याला असं होऊन जातं की मॅनेजमेंट जमत नाही मुलं कमी असल्यावर. पण आता हे कोविडमुळे थोडंसं त्यांनी ते मेंटेन ठेवलं आहे. ती एक गोष्ट खूप चांगली आहे. आणि बाकी आता क्राऊड इथं वाढतो आहे थोडासा आता. बिकॉज नाशिकमध्ये कोविडच्या सिच्युएशन्स आता थोड्याशा लाईक केसेस म्हणू शकतो कमी होतात. सो लाईक लोकांना परत फिरायला चान्स मिळाला आहे. बाकी काही नाही. आणि तुम्ही ओव्हरऑल बघितलं. इट वॉज गुड राईट. इट वॉज. आता मला ॲक्च्युली व्लॉग चालू करायचा होता स्टार्टिंगला बट ते झालं नाही. बिकॉज आम्हाला हा ॲक्च्युली रोड माहीत नव्हता कुठे आहे ते माहीत नव्हतं म्हणून. बट या तुम्हाला आता मी डायरेक्टली घरी भेटेल. सो बाय. वेलकम बॅक म्हणू शकतो. आम्ही आता चालू आहे राखी घ्यायला. बिकॉज आज आहे रक्षाबंधन. गेलती व्हायचो मी क्यूट. या मी तुम्हाला घरी गेला जातं मी कशी दिसते. मी थोडं वाजून त्याला सो गाईज मी राख्या घेतल्या आहेत भावांसाठी आमच्या. आणि आम्ही आता घरी चाललो आहे. मला फोन येतो. गाईज मी घरी आले आहे. येस मी घरी आले गाईज. गाईज मी हा असा ड्रेस घातला आहे. तुम्हाला मी म्हटले होते मी दाखवेल असं. आणि हे सगळे मला बघताय तिकडे. हे बघा ही पण तिकडून. हो मी शूटिंग घेते. बघा बघा ही मम्मी आहे माहिती तुम्हाला. ताट. आणि इकडे मम्मी एक पापड भाजतीये. You can see me here.
काहीच वैभवीने आता तेवढा भंगार क्वेश्चन विचारला. दॅट वॉज की मी त्याला बांधूकर आहे. आता मग खूप बोर मी अनिकेतला कसा बसलाय. गाईज मी तुम्हाला इंट्रोड्यूस नाही केलं त्याला. अनिकेत आता माझा मोठा भाऊ आहे. सो तो कोल्हापूरवरनं आला आहे. आणि संपुरी ती इग्नोर गाईज मम्मी. आणि संपुरी ती माझी बहीण आहे. आत्याची मुलगी आहे ती माझ्या. सो ती पण आली आहे आणि नाटके चालू आहे. आणि अनिकेतला असं म्हणणे की तो विजय सारखा दिसतो जो बिलकुल एकदम जोक आहे काही पण. हे बघा कसा बसलाय तो. कोण ऑब्विसली सगळ्यांना माहिती आहे विजय म्हणजे कोण. विजय देवरकोंडा ऑब्विसली नाही. त्याला विजय तो विजय. कोणत्या ह्याच्याने तू विजय सारखं सांगितलं. एक फक्त रिझन सांग. तो म्हटलाय गाईज की मी तुम्ही इथे मी रेकॉर्डिंग घेतीये यार. हे असे बॅकग्राऊंड म्युझिक वाले ही एक कॅरेक्टर आहे आणि ही एक मेन कॅरेक्टर आहे. गाईज आता वैभवी ओवाळती आहे. मी कर आता मम्मीचे काय जेव्हा ती चिडचिड करते आणि मी तेव्हा रेकॉर्डिंग घेते. आणि जेव्हा मी रेकॉर्डिंग चालू केलं लगेच ती शांत होती. घाबरते गाईज तुम्हाला ती माहिती आहे बघा ही. येस नाही कर हे बघा. हा हो शिवराज एकदम शिवराज
2, 3, 1, 2, 3, go. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तुम्हाला की मी एक छोटंसं गिफ्ट माझ्या सगळ्या भावांसाठी क्रिएट केलेलं आहे. सो देअर आय गो. सो या थोड़ा नर्वस हूँ बट एडजस्ट कर लेना. तूने ही सिखाया, तूने ही है खिलाया, हंसना रोना चलना मुझको तूने ही सिखाया, तूने ही सिखाया, तूने ही है खिलाया, हंसना रोना चलना मुझको तूने है सिखाया, मेरी खुशी में तू यूं मुस्कुराया, मेरी खुशी में तू यूं मुस्कुराया, राहत मेरी तू मैं तेरा साया, मेरा भाई तू मेरी जान है, मेरा भाई तू मेरी शान है, मेरा भाई तू, मेरा भाई तू, मेरा भाई तू, मेरा भाई तू. आय नो गाईज खूप फनी होतं ते बट ती एक मेमरी आहे मला ती क्रिएट करायची होती आणि लाईक आय क्रिएटेड अँड आय हॅव शेअर्ड विथ यू ऑल गाईज टू. यूट्यूबच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत लाईक जे काही गोष्टी असतात मी फक्त असे मला खूप काही सांगायचं असतं माझ्या भावांना पण मी काही गोष्टी सांगत नाही बोलत नाही बट ह्या यूट्यूब तुमच्यामुळे गाईज मी खूप गोष्टी असं जसं आईचं जसं मी केला पण बड्डे तर त्याच्यामध्ये पण त्याला एक सरप्राईज द्यायचं होतं मला तर तुमच्यामुळे ते पॉसिबल झालं गाईज. सो असंच मला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर आणि शेअर करा तुमच्या भावांसोबत. तुम्ही पण असं काहीतरी सरप्राईज देऊ शकता तुमच्या भावाला नक्कीच. असं नाही आहे दरवेळेस की आपण आपल्या भावाला काहीतरी एकदम वॉच काहीतरी ब्रँडेड गोष्टी दिल्या एकदम महागातल्या काहीतरी पैसे देऊन ज्या विकत घेतले त्या गोष्टी तुम्ही दिल्या त्या गोष्टी कधी कधी मॅटर नाही करत. ह्या ज्या मेमरीज असतात छोट्या छोट्या ज्या आपण क्रिएट करते मी क्रिएट करते माझ्या भावांसाठी माझ्या सगळ्या माझ्या ज्या जवळ आहेत त्या लोकांसाठी. सो त्या आय गेस मला असं वाटतं की ते मॅटर करेल आणि मी इथून पुढे जेव्हा 20 वर्षानंतर असे माझे व्हिडिओज बघेल सो ह्याच मेमरीज बघून मी खुश होईल आणि माझे बाकीचे फॅमिली मेंबर्ससुद्धा असं मला वाटतं. सो टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड टिल देन.